गजाननाला वंदन करून मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 5व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. ते तुम्ही श्रवण करा. घरात नक्की लावा. तुमचे घर धनधान्याने भरून जाईल. घरात सुख समृद्धी येईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. भगवान म्हणाले, हे देवी, सर्व लोकांनी सन्मानित केलेल्या गीतेच्या 5व्या अध्यायाचे महात्म्य संक्षिप्त रीतीने सांगतो. ते सावधान चित्ताने श्रवण करा. मद्र देशामध्ये पुरुकुसपूर नावाचे एक नगर आहे. त्या नगरामध्ये पिंगल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो निष्कलंक अशा वेद पठन करणाऱ्या ब्राह्मणाच्या सुप्रसिद्ध वंशामध्ये जन्म पावला होता. परंतु आपल्या कुळास योग्य अशा वेदशास्त्राच्या अध्ययनाला सोडून ढोल इत्यादी वाद्ये वाजवीत त्याने नाच गाण्यात आपले लक्ष घातले. गीत, नृत्य आणि वाद्य वाजविण्याच्या कलेमध्ये परिश्रम करून पिंगलाने खूप प्रसिद्धी मिळवली आणि यामुळेच त्याचा राजभवनातही प्रवेश झाला. आता तो राजासोबत राहू लागला आणि परस्त्रियांना बोलवून त्यांचा उपभोग घेऊ लागला. त्याचे मन स्त्रियाविषयी इतर कोठेच लागत नव्हते. हळूहळू अहंकार वाढल्यामुळे उच्छलंग होऊन तो एकांतात राजाजवळ दुसऱ्याचे दोष सांगू लागला. पिंगलाच्या एका स्त्रीने नाव अरुणा होते. तिचा जन्म एका नीच कुळात झाला होता. कामी पुरुषासोबत विहार करण्याच्या इच्छेने ती नेहमी अशा पुरुषांना शोधित फिरत असे. आपल्या पतीला आपल्या मार्गातील काटा समजून एके दिवशी अर्ध्या रात्री आपल्या घरातच तिने त्याचे शिर कापून मारून टाकले आणि त्याचे प्रेत जमिनीत पुरून टाकले. अशा प्रकारे मृत्यू पावल्यानंतर तो यमलोकी गेला आणि भयंकर नरक यातना भोगून एका निर्जन वनामध्ये एक गिधाड झाला. अरुणेलाही भगंदर नावाचा रोग झाला. आपल्या सुंदर शरीराचा त्याग केल्यानंतर घोर नरक यातना भोगून ती त्याच वनामध्ये 1 महिना झाली. एके दिवशी दाणी टिपण्याच्या इच्छेने ती इकडे तिकडे उडत होती. तितक्यात त्या गिधाडाने पूर्वजन्मीचे वैर स्मरून आपल्या तीक्ष्ण नखाने तिच्या शरीराला फाडून टाकले. मैना घायल होऊन पाण्याने भरलेल्या एका मनुष्याच्या कवटीमध्ये पडली. गिधाडाने तिला पुन्हा झपाटले. इतक्यात जाळे टाकणाऱ्या एका शिकाऱ्याने त्याला आपल्या जाळ्यामध्ये आपल्या बाणाने निशाण बनविले. त्याच्या पूर्वजन्मीची पत्नी असलेल्या ती मैना कवटीतील पाण्यात बुडून मरण पावली. ती क्रूर पक्षी सुद्धा त्या कवटीमध्ये पडून बुडाला. तेव्हा यमदूत त्या दोघांनाही यमलोकी घेऊन गेले. तेथे आपल्या पूर्वजन्मीच्या पापाची आठवण करून ते दोघेही भयभीत होऊ लागले होते. त्यानंतर यमराजाने जेव्हा त्यांचे घृण पाप कर्मावर दृष्टी टाकली तेव्हा त्यांना ज्ञात झाले की मरणसमयी अकस्मात मनुष्याच्या कवटीमधील पाण्यात
स्नान केल्यामुळे ह्या दोघांचेही पाप नष्ट झाले आहे. तेव्हा त्यांना दोघांनाही मनोवांछित लोकांमध्ये जाण्याची आज्ञा दिली. हे ऐकून आपल्या पापाचे स्मरण करीत असताना ते दोघांनाही आश्चर्य वाटले आणि यम राजाजवळ जाऊन त्यांनी चरणवंदन करून विचारू लागले, भगवान, आम्ही दोघांनीही पूर्वजन्मीमध्ये अत्यंत घृण अशी पापसंचय केले आहे, तर मग आम्हाला मनोवांछित लोकांमध्ये पाठविण्याचे काय कारण आहे ते सांगावे. यमराज म्हणाले, गंगेच्या काठी वट नावाचे एक उत्तम ब्रह्मज्ञानी राहत होते. ते एकांत प्रिय, ममता रहित, शांत, विरक्त आणि कोणत्या विषयीची द्वेष भावना न ठेवणारे असे होते. दररोज गीतेच्या 5व्या अध्यायाचे पठण करणे हा त्यांचा नित्य नियम होता. 5व्या अध्यायाचे श्रवण केल्यानंतर महापापी पुरुष सुद्धा सनातन ब्रह्मज्ञान प्राप्त करतो. त्या पुण्याच्या प्रभावाने शुद्ध चित्त होऊन त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला आहे. गीतेच्या पठणाने ज्यांचे शरीर निर्मळ झाले होते, ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले होते, त्या महात्म्याच्या कवटीतील पाण्यात स्नान घडवून तुम्हा दोघेही पवित्र झाले आहात. म्हणून तुम्ही आता मनोवांछित लोकांमध्ये जा, कारण गीतेच्या 5व्या अध्यायाच्या महात्म्याने तुम्ही दोघेही शुद्ध होऊन गेले आहात. श्रीमद भगवान म्हणतात, सर्व प्रती समदृष्टी ठेवणाऱ्या धर्मराजाने अशा प्रकारे समजल्यानंतर ते दोघेही खूप प्रसन्न झाले आणि विमानात बसून वैकुंठ धामला प्राप्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे केलेली विष्णूची आराधना, पूजा लक्ष्मी माता तुमचे घर धनधान्याने भरून देईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.